तर माझी जी युनिव्हर्सिटी आहे तिने मला 9 महिन्यासाठी $71,000 समथिंग अशी फंडिंग दिलेली आहे. ती जाते आपली 70-75 लाखाच्या आसपास एका वर्षासाठी. 26 वर्षांच्या शंकर अरुण भिलची नुकतीच अमेरिकेतल्या प्रतिष्ठित विद्यापीठात PhD साठी निवड झाली आहे. भिल्ल या आदिवासी समाजातला शंकर अमेरिकेत जाऊन एथनिक स्टडीज म्हणजे वांशिक गटांचा अभ्यास करणार आहे. माझी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन डिएगो आणि तिथं मी एथनिक स्टडीमध्ये PhD करणार आहे. तर पहिल्या 9 महिन्यांसाठी मला फेलोशिप जी भेटली आहे तर तो ॲग्रीमेंट असं आहे की सेकंड इयरपासून मला काम करावं लागेल. म्हणजे फेलोशिप नाही भेटणार पण ते जे काम करेल मी तर फेलोशिपची जशी आता अमाऊंट आहे तसंच मला ते पैसे भेटत जातील. आणि पहिले जे 2 वर्ष आहेत ते माझं कोर्स वर्क राहील. नंतर मग एक्झाम आणि नंतर मग आपण रिसर्च वगैरे करायचं. शंकर जळगाव जिल्ह्यातल्या नागझिरी गावात राहतो. 20 ते 25 घरं आणि 80 ते 100 लोकवस्तीचं हे छोटंसं गाव. आमचे मोस्टली लोक तर मजुरीच करतायत. आमच्या भागात जर बघितलं तर एक तर नदीतील ट्रॅक्टर भरायचे कामं किंवा ट्रॅक्टर ड्रायव्हर, नाहीतर मग सालंदारीने कामं करतात किंवा बरेचसे लोक वीटभट्ट्यांवर ऊसतोडीला असे बाहेर जातात. आमच्या गावात बघितले तर मोस्टली फक्त 3-4 मुलं, ज्याच्यात इन्क्लुडिंग माझा भाऊ, 3 ते 4 मुलं फक्त 12वी झालेले दिसतील आणि मीच फक्त एक उच्च शिक्षण घेणारा मुलगा आहे. शंकरचे वडील सालगडी म्हणून काम करायचे. शंकर 11वीत असताना त्यांचं निधन झालं. शंकरची आई आणि भाऊ मजुरी करतात. 12वीपर्यंतचं शिक्षण जळगावमधून घेतल्यानंतर शंकरने पदवीचं शिक्षण पुण्यातनं पूर्ण केलं. त्यानंतर MA साठी त्याची अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली. शिकताना बहुजन इकॉनॉमिस्ट या ग्रुपविषयी माहिती कळल्यानंतर त्याने PhD साठी तयारी सुरू केली. एका मित्राने अजून मला सांगितलं की बहुजन इकॉनॉमिस्ट म्हणून असं प्लॅटफॉर्म आहे ज्यांनी मेंटरशिपसाठी फॉर्म चालू केलेत, जे गाईड करतात मुलांना आणि त्यांचे गाईड करणारे मुलं बाहेर आहेत, बाकीचे विदेशात, जे मेंटर म्हणून भेटतात इंडिव्हिज्युअल. तर तसं बहुजन इकॉनॉमिस्ट थ्रू मला एक मेंटर भेटलेली. मग त्यांनी मला गाईड केलं. आदिवासींची जमीन बिगर आदिवासींकडे कशा प्रकारे हस्तांतरित झाली हा शंकरच्या संशोधनाचा विषय असणार आहे. की ज्या आमच्या भिल्लांच्या जमिनी गेल्या आहेत, एक तर ते क्षुल्लक कारणांसाठी गेल्या. कधी 10-5 रुपये घेतले, कधी 1000 घेतले, कधी 500 घेतले. स्वतः आमच्या आजीचे गेली आहे, आमचे आईच्या त्यांच्या वडिलांच्या तिकडून अटकून पडलेल्या आहेत जमिनी. तर मी तेच बघतोय की आदिवासींच्या जमिनी ज्या गैरआदिवासींकडे गेल्यात याची काय प्रोसेस होती, ते सबज्युगेशन कशा प्रकारे झालं, मग नंतर याच्यात गव्हर्नमेंटचा काही रोल आहे का. इथपर्यंतच्या प्रवासात आपल्या आईचं सर्वात मोठं योगदान असल्याचं शंकर सांगतो. विषय असा होता की वडील म्हणजे दारू वगैरे प्यायचे आणि आईने खूप सहन केलंय, ते कोणाला सांगून दाखवत नाही. सर्वात मोठं योगदान तर माझ्या आईचं आहे, कारण ती खंबीरपणे उभी राहिली या पॉइंटपर्यंत, म्हणजे पुढे पण असेलच. सिंधुबाई भिल यांना एकूण 5 अपत्य. त्यांनी मजुरी करत करत शंकरला शिकवलं. आपल्या मुलानं कष्टाचं चीज केलं म्हणत त्यांना गहिवरून येतं. कशी का कंडिशन असे नका, मुलं शिकायचे होते. मला पहिल्या आश्रमात टाकली मी, तेव्हा फक्त 25 रुपये रोज होता. मुलगा बाहेर देत जातोय. किती आनंद झाला. आनंद तर खूप झाला, पण दूर जातोय त्याचं दुःख बी होत आहे. पण चांगलं आहे ना, शिकायला आता इथून पुढे आहे की नाही. आतापर्यंतच्या प्रवासात शंकरला आर्थिक अडचणींचाच नाही तर टोमण्यांचाही सामना करावा लागला. सामाजिक याच्यात बघायला गेलं तर लोकांचा दृष्टिकोन असाच की मग तुम्ही ST आहे, तुम्हाला रिझर्वेशनचा फायदा आहे. खरं बघायला गेलं तर बँगलोरला असताना तिथं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, तर रिझर्वेशनचा काहीच फायदा नाही. किंवा आता मी USA ला जातोय, तिथं पण रिझर्वेशनचा काही संबंध येत नाही. तर मग लोकांना असं वाटतं की नाही, यांच्या लोकांना सवलती आहे, मग त्यामुळे होऊन जाईल. मी भिल आदिवासी समाजातल्या मुलांना असं सल्ला देईल की बाबा तुम्ही शिक्षणाकडे वळा, कारण तोच सध्याला आपल्याला एक उपाय आहे. कारण आपलं स्वतःच्या घरचं कॅपिटल नाही आहे, नाही आपलं सोशल नेटवर्क आहे. कल्चरल कॅपिटल जरी असलं आपल्या स्वतःच्या कम्युनिटीचं, पण आपल्याला जे बाहेरच्या मार्केटमध्ये टिकायला पाहिजे स्किल सेट ते नाही आहेत, तर आपण स्वतःचे उद्योगधंदे उभे करू शकत नाही. जो काही मार्ग आहे आपल्याकडे तो एज्युकेशन थ्रूच असू शकतो. आदिवासी समाजाच्या वेदनांना आपल्या अभ्यासातनं आवाज देण्याचं शंकरचं ध्येय आहे.